आंबोली घाटातलं माझ्या एका मित्राबरोबर झालेलं होतं ते. तो आपलं येतोय कानात इयरफोन्स वगैरे घालून. जाताना ना एक अशी मुलगी थांबली, लिफ्ट मागत होती. तो थांबला तिथे. तिला विचारलं तिने, काय झालं मॅडम वगैरे, तुम्ही थांबा जरा इकडे माझ्याबरोबर थांबू शकता का, मी एकटीच आहे. आम्हाला लागलं ठीक आहे थांबतो मी तुमच्यावर थोडा वेळ. फुल बिंदास्त होती मुलगी वगैरे. ह्याला विचारायला लागली म्हणजे काय नाव काय तुमचं हे ते. तेव्हा ती मुलगीने बोलली, आंबोली में अगर कोई आपको हात दिखाए तो कोई तो रुकना मत. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. बरोबर. मी भाई अजून एक तुझी गोष्ट आहे का ती म्हणजे अंबोली घाटामधली पण एक होतं, तर ते काय तुझ्या बरोबर झालेलं की तू ऐकलेलं? नाही आंबोली घाटातलं माझ्या एका मित्राबरोबर झालेलं होतं ते. माझ्याबरोबर असं नाही झालेलं ते. बट ॲक्च्युली आंबोली मी 5वी तिकडे सैनिक स्कूलला होतो. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली खूप चांगली शाळा आहे. तर तिकडे मिलिटरी स्कूल आहे प्रॉपर. तर आम्हाला तिकडची मुलं म्हणजे अशी की आम्हाला प्रॉपर जंगल सफारी, जंगलात फिरवणं वगैरे, रात्रीचं सुद्धा ट्रॅकिंगला नेणं, अशा गोष्टी. त्याच्यामुळे आमचं कधी एक आंबोलीशी वेगळं लगाव आहे. ऑब्व्हियसली सगळ्यांनाच आंबोली छान वाटते पावसाच्या टाईमला. बट आमचं असं की मी जेव्हा कधी टाईम भेटतो तेव्हा जातो आंबोलीला वगैरे, असा विषय. तर माझा एक मित्र आहे, तो एकदा असं तर तेव्हा बेळगावला गेलेला, तिकडनं आंबोलीतून जातात. तर त्याला यायला झालं लेट, 2 व्हीलर प्रॉपर. तर एकटाच होता आणि आंबोलीत जरा धुकं होतं ओके. तर तो कसा आरामात आपले दोन्ही पार्किंग लाईट्स लावलेत आणि तो येतोय आरामात हळूहळू खाली. बुलेट होती त्याच्याकडे. तो आपलं येतोय कानात इयरफोन्स वगैरे घालून. तर तेव्हा विषय असा झाला की तो जेव्हा आंबोलीचं स्टार्टिंग केला ना, एक घाट सुरू होतो ना, तेव्हा तिथे एक टपरी लागते. ती टपरी चालू असतात. तर तिकडे तो थांबला वगैरे, एक सुट्टा वगैरे त्याने मस्त मारला, चहा पिली, मॅगी वगैरे खाल्ली. आणि तो खाली जाताना तिथे ते काका होते, ते त्याला म्हणायला लागले, बाळा सांभाळून जा. त्याला अजूनही ते वाक्य क्लिअरली आठवतं. त्याला बोलले की बाळा सांभाळून जा आणि कोण वाटेत तुला कोणी हात दाखवला काय वगैरे दाखवला तर थांबू नको अजिबात. मध्ये हल्ली न्यूजवरती पण आलेले आहेत की आंबोलीत असे गाडे लुटणं वगैरे तसलं काहीतरी विषय वगैरे. ह्याला त्या टाईपचं वाटलं. तर हा म्हणायला लागला, नाही काका काही टेन्शन नाही, आपण सांभाळ आरामात जाईन मी, काय आपलं जाणं येणं होतं कधी कधी इकडनं. तर ते म्हणाले ठीक आहे. तो निघाला. आंबोली धबधबा आहे ना, तिथपर्यंत एक कसं माहिती आहे, एक असतं जरा एक थोडीशी जागमाग असते. त्याच्या खाली गेल्यावरती ना काही असे वेताच्या बांबूचं वगैरे बेट वगैरे असले साईडनं, असा एरिया. तिकडनं तो जात होता ना, तेव्हा त्याला ना जाताना ना एक अशी कार प्रॉपर थांबलेली दिसली, पार्किंग लाईट्स चालू त्याच्या. आणि तिथे ना एक मुलगी, मला तो अजूनही वर्णन सांगतो त्या मुलीचं, आणि त्याला लिटरली गुजबम्स येतात वर्णन सांगताना, की तिथे एक मुलगी थांबली, पार्किंग लाईट चालू गाडीची, मुलगी थांबली, व्हाईट कलरचा प्रॉपर हे काय म्हणतात त्या मुलींचं, वन पीस म्हणजे ते एकदम फिटवाला नाही, फ्रॉक टाईपचं असतं ना, व्हाईट कलरचं. हातात त्याला अजूनही म्हणतो ग्रीन कलरचं ब्रॅसलेट होतं. आणि ती मुलगी असं प्रॉपर लिफ्ट मागत होती किंवा थांबत होती XYZ. आता शेवटी भाऊ आमचा पोरगा तर हा थांबला. पोरगी दिसली एकटी, आतमधला मर जागा झाला, म्हणायला लागला मदत तर मी करणार, थांबला. आणि त्याला ते सगळ्या गोष्टी त्याने विसरला. त्याला वाटलं एकटी मुलगी कुठे विचारी, गाडी बिडी पंक्चर झाली, पेट्रोल काहीतरी इश्यू असेल, आपण थांबू. तो थांबला तिथे. तिला विचारलं तिने, काय झालं मॅडम वगैरे. तर ती हिंदीत बोलली मुलगी की अरे मे गाडी का कुछ इशू हुआ है, जरा आप देख सकते हो क्या. हा उतरला प्रॉपर. ह्याने ती गाडी तिथे ॲक्च्युली तिथे ना त्याने उघडली बघितली. आणि त्याने बघितलं सगळं वगैरे. त्याला एवढं काय कळलं नाही, फॉर्मॅलिटीसाठी भाऊ आमच्या उघडून बघत होता. बट तो म्हणायला लागला, नाही असं गाडीचं काय होऊ शकत नाही, इकडे गॅरेज पण वरती बंदच असतात आता असतील तरी, तुम्हाला मी सोडतो. खाली दवडकी वगैरे लागते उतरल्यावरती आंबोली, तिकडे मी तुम्हाला सोडतो. तिकडे मेकॅनिक असेल रात्रीचा तर ठीक, नाहीतर तुम्हाला मी कुठेतरी सेफ जागी सोडतो. तर ती म्हणायला लागली, नाही एक काम करू आपण, कोणाची तरी वाट बघू आपण, तुम्ही थांबा जरा इकडे माझ्याबरोबर थांबू शकता का, मी एकटीच आहे. आम्हाला लागलं ठीक आहे थांबतो मी तुमच्यावर थोडा वेळ. पण एक स्ट्रेंज गोष्ट होती की वाट कोणाची बघत होती, बरोबर ना. नाही ने मेकॅनिकचं हे केलं किंवा फोन केला कोण येतं वगैरे असं काही नाही. बट ह्याच्या देवा डोक्यात एवढं आलं नाही. आम्हाला ठीक आहे थांबतो, आपल्याला कुठे घाई आहे. हा थांबला. आणि ह्याला काय वाटलं की तिने कोणतरी मेकॅनिक वगैरे कोणाला बोलवलं असेल मदतीला घरातल्यानं वगैरे, काय विषय वगैरे. तर हा तिथे बसला आहे. आणि तो बोलला हिला की आपण गाडीत बसूया. तर ती बोलली नको गाडीत नको, आपण इथे साईडला बसूया. गडगाव होता, तिकडे बसूया म्हणायला लागलं. ही आपले दोघं बसलीत वगैरे.
आणि ह्याला स्ट्रेंज असा विषय की म्हणजे एक हा बोलत होता की एक वेगळी वाईब वाटत होती, कारण ती मुलगी फुल बिंदास्त होती. फुल बिंदास्त म्हणजे एक मुलगी एखादी अशा अशा ठिकाणी असेल एखाद्या स्ट्रेंजर बरोबर थोडं तिथं थोडी घाबरते, धाकधूक हां, वगैरे, हां. हां. तर ह्याच्यात ती फुल बिंदास्त होती मुलगी वगैरे. ह्याला विचारायला लागली म्हणजे काय नाव काय तुमचं, हे ते सगळं आपलं हिंदीमध्ये कन्व्हर्सेशन चालू होतं त्यांचं. आणि सडनली ना त्या मुलगीने ह्याला असं काय म्हणजे काहीतरी टॉपिक आला त्यांचा. तेव्हा ती मुलगीने बोलली की वैसे अंबोली में अगर कोई आपको हाथ दिखाए तो या किसी भी घाट में आपको हाथ दिखाए कोई तो रुकना मत. तर हा भाऊ कन्फ्यूज झाला की नक्की हिला काय म्हणायचं काय आहे. तर ह्याने विचारलं की मी आपके लिए रुका हेल्प करने के लिए मैंने गलती की क्या. तर ती हिला म्हणजे मी मराठीचं सांगतो. ती बोलली की नाही तू चूक नाही केलीस, बट असं परत कधी थांबू नको. ह्याला काय कळलं नाही. आणि तेवढ्यात काय आलं की हा म्हणायला लागला की कोण येतंय तुमचे ते किती वेळ लागेल वगैरे. तर ती मुलगी म्हणायला लागली नाही एक थोड्या वेळात तुम्ही निघा. तर ह्याला काय कळलं नाही म्हणजे थांब पण बोलते, निघ पण बोलते, काय नक्की करायचं काय. तर तेवढ्यात ना ती मुलगी काय बोलली, "मैं अभी आती हूँ 2 मिनिट में, 2 मिनिट में आती हूँ." ह्याला वाटलं की इतका वेळ थांबले वगैरे वॉशरूम वगैरे असेल असा काहीतरी विषय वाटला. तर ती मुलगी ना साईडने छोटा असा तो येताना बरेचसे छोटेसे धबधबे लागतात. तिथे पार्किंगला साईडला जागा असते. त्या साईडने एक बारीकसा रोड होता. ती मुलगी बिंदास गेली तिकडे. ना तिच्याकडे टॉर्च, ना काहीच नाही तिच्याकडे. मोबाईल वगैरे असं पण काही नाही. ती मुलगी बिंदास गेली तिकडे. हा थांबलाय. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला. ती मुलगी आलीच नाही. तर ह्याला हा घाबरला की म्हणायला लागला प्राणी-बिणी वगैरे काय एकटी मुलगी गेली वगैरे आणि असं पटकन जाणं पण बरोबर नाही ना. तर हा तरी पण गेला तिकडनं बॅटरी फ्लॅश चालू केली. हा गेला आतमध्ये त्या रोडने आणि ना तो तिथे गेला पुढे आणि लाईक त्याला म्हणजे असं तिकडे पुढे ना असं रस्ताच नव्हता. जरासा रस्ता होता. तिथून पुढे रस्ताच नव्हता. आणि ह्याने ना असं म्हणजे याला काय कळलं तर फुल ब्लँक झाला भाऊ. फुल ब्लँक झाला आणि ह्याला जाऊ परत की थांबू. ह्याने हाक वगैरे मारली आणि ह्या येड्याने तिला नाव पण नाही विचारलेलं. तिने ह्याची सगळी इन्फॉर्मेशन घेतली पण ह्याने नावही नाही विचारलेलं. तर हा आपला हाक मागतं, "कहाँ पे हो आप? कहाँ पे हो? कुछ प्रॉब्लेम हुआ है क्या?" ये वो सब. तर झालं आणि हा आला बाहेर येऊन कोण बघतो आवाजच नव्हता देत. काहीच नाही तिथे. हा एकटाच ओरडतोय. ह्याला वाटलं की कुठे गेली, काय पडली असेल किंवा काय प्राणी वगैरे आला असेल म्हणून हा पाठून गेला बघायला. की अर्धा तास थांबला बिकॉज त्याला वाटलं हां ठीक आहे वॉशरूमला वगैरे गेले, जाणं बरोबर नाही वगैरे. बट थोड्या वेळाने हा रिटर्न येतो ना भाई, बाहेर कोणतीच कार नव्हती. बाहेर एकही कार-बीर काही नाही. ह्याची फक्त बाईक उभी आहे तिथे. पार्किंग लाईट चालू असून. आणि ह्याला काही कळलं नाही. हा तिथे तरी पण तो येडा 5 मिनिटं तिथे बसला. फुल ब्लँक झाला. अशा टाईमला आपलं डोकं, हात-पाय काही काम करत नाही. तिथे बसला 2 मिनिटं वगैरे आणि ह्याला काही हे झालं नाही. तेव्हा त्याला गोष्ट आठवली. ते काकांनी वरती बोललेली ती की वाटेत कोणी थांबवलं, थांबू नको. लगेच गाडी काढली फुल स्पीडमध्ये सरळ खाली आला. येताना देवळात गेला. म्हणजे कोकणातल्या माणसांचं नाही एक आहे की म्हणजे आम्हाला माहिती आहे की अशा गोष्टी झाल्यावरती काय करायचं. अशा गोष्टी म्हणजे पहिलं देवळात जायचं, अंगारा तरी लावून घ्यायचं जेणेकरून एक थोडं सेफ पॉझिटिव्ह एनर्जी येते. आपल्या सायंटिफिक भाषा बोलायचं पॉझिटिव्ह एनर्जी एक भेटते. हा खाली गेला, येताना मंदिर लागतं तिकडे पाया वगैरे पडला आणि तो घरी गेला आपल्या. पण त्याच्यानंतर त्याला असं काही जाणवलं वगैरे किंवा तसलं काही नाही. पण तो आता अजूनही तो रात्रीचा एकटा प्रवास करत नाही कोणत्याच घाटात. म्हणजे जी त्याला तिथे बाई दिसली, जी मुलगी मुलगी दिसली आणि दिसली. तिची गाडी दिसली, ते म्हणजे काही नसून त्याचा भास होता. हां, भास होता त्याला आपला चकवा लागलेला. लागल्या टाईपचं असू शकतं, छलावा वगैरे त्या टाईपमध्ये असेल काहीतरी. किंवा तिकडे ॲक्सिडेंट्स खूप झालेत. आंबोलीतलं तुम्ही बघायला गेलात तर वर्षाला तरी 10-1 ॲक्सिडेंट तरी इझिली होतात. किंवा त्याचा कम्प्लिटली त्याची इमॅजिनेशन पण असू शकते. हां, त्याला त्याच माहित कारण तो हां, तिथे त्याला होता. ते नाही पण तेव्हा मी त्याला बोललेलो की म्हटलं काय तुला भासबीस झाला मनाचे काय रे? खेळ असतील तुझे. हां, भासबीस झाला काय? तो बोलतो माझ्या मनातही नव्हतं ना असला विचार. हा आपल्या आरामात येतो, कानात मस्तपैकी इयरफोन्स टाकून गाणी वगैरे चालू आहेत आणि असं म्हणजे आसपासही नाही की भूत असेल, हे असेल, ते असेल. काही नाही. ह्याच्या मनातही नाही. आपल्या एक मनात जर भीती असेल तर आपल्याला दिसणं ठीक होतं. पण तो म्हणतोय की भाऊ जे काय होतं ते रिअल होतं. म्हणजे असं पण नाही की त्याने त्या गाडी उघडली, त्या गाडीचं असं बघितले वायरी वगैरे हे करून. ते सगळं झालं. तिथे बसलाय ती मुलगी. ते आपल्या एकदम ह्याच्या एकदम हॉररमध्ये पिक्चरात होतं पाय उलटे-बिलटे तसलं पण काय नाही. पायच नीट होते तिचे. बिकॉज त्याने फ्रॉक टाईपचं घातलेलं ते पाय क्लिअर दिसत होते. आणि स्ट्रेंज गोष्ट ही पण होती की
ती मुलगी नुसतं ते फ्रॉक घालून होती एवढ्या थंडीत, आंबोलीची थंडी रात्रीची तर माहिती आहे, तेवढी तिला काही थंडी बिंडी लागत नव्हती.